नमस्कार. 31 मे हा सर्वांसाठी एक खूप मोठा दिवस राहणार आहे. आय नो. त्या दिवशी एम-पी-एस-सी राज्यसेवेची प्रिलिम्स होणार आहे 2026ची आणि धिस विल बी द बिग डे फॉर ऑल ऑफ यू. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये आपण कसल्याच प्रकारे अकॅडमिक टॉक नाही करू किंवा कसल्याच प्रकारे मॅरेथॉन नाही आहे किंवा आपण म्हणू शकतो काही रिकमेंडेशन नाही द्यायचं आहे मला तुम्हाला, काहीच नाही. हा एक सिंपल एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये काही गोष्टी मला जे तुम्हाला सांगायच्या आहेत किंवा तुमच्याशी बोलायचे आहेत जस्ट बिफोर द प्रिलिम्स ते आहे. आणि एवढ्या महिन्यापासून जे काही तुम्ही प्रिपरेशन करत आहात आणि त्याच्यामध्ये कुठली एक मेजर गोष्ट तुम्ही विसरले आहे त्याच्याबद्दल मला बोलायचं आहे. कारण की बरेच फॅकल्टीज, टीचर ह्या सर्वांबद्दल म्हणजे आपण क्लासेस घेतात, कोर्स घेतात. पण एक जो मेजर पॉईंट असतो तो नेहमी मला असं वाटते की मुलांसोबत बोलायला पाहिजे. तो मी मुद्दा या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. 3-4 मिनिटाचा व्हिडिओ राहील, जसं 5 मिनिटाचा व्हिडिओ राहील. तर प्लीज डू वॉच दिस व्हिडिओ ॲट टिल एंड. आणि लास्टला मी जे काही म्हणत आहे त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या आणि चांगल्याने विचार करा. तर बघा, लास्टचे 6 मंथमध्ये आय नो तुम्ही सर्व मुलांनी खूप एफर्ट्स टाकले असेल. घरी कार्यक्रम आहे, फ्रेंड्स बोलवत आहेत, पार्टी सुरू आहेत, या सर्वांना तुम्ही अवॉइड केलं असेल आणि डेफिनेटली मेहनत तर केलं आहे, हे तर फॉर शुअर आहे. तर जस्ट टेक अ मोमेंट अँड क्लोज युअर आईज आणि जस्ट रिफ्लेक्ट बॅक काय एफर्ट्स तुम्ही टाकलेले आहेत. आणि आय होप तुम्ही व्हिडिओ पॉज करून थोड्या वेळ जे आहे यू हॅव जस्ट क्लोज युअर आईज आणि जस्ट थोडं रिथिंक करा की लास्टची जी आता काही 5-6 महिने किंवा 6-7 महिने तुम्ही जे काही एफर्ट्स टाकला आहे, ठीक आहे, किती दिवस रात्र तुम्ही अभ्यास केलेला आहे. इव्हन काही वर्किंग प्रोफेशनल आहेत, त्यांनी एक्स्ट्रा एफर्ट दिलेला आहे आणि जस्ट तुम्ही रिफ्लेक्ट करा की किती जास्त मेहनत तुम्ही केलेली आहे. ठीक आहे. आता कितीही मेहनत केलेली आहे किंवा काही जे काही तुम्ही एफर्ट्स दिलेला आहे, त्याला जस्ट त्या गोष्टीचं तुम्ही सर्वांना प्राउड राहायला पाहिजे. बघा कसं असते, आपण सर्वजण जनरली हा जो टाईम फेज आहे ज्याच्यामध्ये एम-पी-एस-सी म्हणा किंवा कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देतो, तो 20 आणि 30चं मधातला असतो. हा आपल्या लाईफचा गोल्डन एज आहे किंवा आपण म्हणू शकतो कलरफुल इयर आहे ऑफ अवर लाईफ. या टाईमला सर्व आपले फ्रेंड्स असेल जे आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करत असेल किंवा आपले बाकी पण कुठले काही फ्रेंड्स असेल, फॅमिली मेंबर्स असेल, ते सर्व एन्जॉय करत आहेत, आपल्या आपल्या लाईफमध्ये सेटल आहेत. पण तुम्ही काय चूज केलेलं आहे, तुम्ही या टाईमला अभ्यास करायचं चूज केलेला आहे. दिवस-रात्र तुम्ही अभ्यास केलेला आहे. तर या सर्व गोष्टीला कन्सिडर करून प्लीज बी प्राउड ऑफ युअरसेल्फ. ठीक आहे. आणि तुम्ही जे काही एफर्ट्स टाकताय त्याच्यासाठी पण थोडं तुम्हाला प्राउड राहायला पाहिजे. बिकॉज आय नो दिवस-रात्र अभ्यास करणे किंवा आपल्या आयुष्याचे जे 20s जे इयर आहे त्याला पूर्ण जस्ट एक लायब्ररीच्या रूममध्ये किंवा आपली जे काही ज्या प्लेसवर तुम्ही अभ्यास करताय जस्ट त्याला दिवस-रात्र सेम सायकल मंडे टू संडे तेच आहे आपली वीकली सायकल रन करणे. ठीक आहे. इट इज डिफिकल्ट. ठीक आहे. हार्ड आहे. ठीक आहे. कट ऑफ करणे सर्वांना हे सर्व हार्ड आहे. पण हे सर्व करत आहे तुम्ही जस्ट फॉर वन गोल. आणि त्या गोलसाठी तुम्ही डेफिनेटली आता हे जे काही लास्टचे महिने होते तुम्ही 6-7 महिने अभ्यास केलेला आहे. तर या सर्व गोष्टीसाठी प्लीज बी प्राऊड ऑफ युअर सेल्फ. अँड द नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग, 31st मेला कोणालाच आयडिया नाही आहे की पेपर कसा राहणार आहे. वी ऑल आर ऑन द सेम ग्राउंड. ठीक आहे. म्हणून डोंट ओव्हर थिंक. जस्ट आता हे उरलेले 3-4 दिवस आहेत त्याच्यामध्ये तुमची एनर्जी फक्त रिव्हिजनवर राहायला पाहिजे आणि पी-वाय-क्यू सॉल्व्ह करण्याकडे राहायला पाहिजे. ठीक आहे. आणि रेस्ट ज्या ज्या दिवशी पेपर आहे दॅट इज 31st मेला काय होणार कोणाला नाही माहीत. जस्ट लिव्ह ॲट दॅट मोमेंट. ठीक आहे. जे होणार ते पाहता येईल. आता फक्त रिव्हिजन आणि पी-वाय-क्यू सॉल्व्ह करण्यामध्येच एनर्जी घालवा. कुठलंच नवीन टॉपिक वगैरे काही वाचायचं नाही आहे. आणि त्याचबरोबर बघा, त्या दिवशी दॅट इज 31st मेला पेपर टफ राहणार तर सर्वांसाठीच तो टफ राहणार. ठीक आहे. आणि जर पेपर इझी राहणार देन इट विल बी इझी फॉर ऑल ऑफ अस. ठीक आहे. म्हणून काही घ्यायचं नाही. ऑल आर इन द सेम प्लेन आपण म्हणू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही अभ्यास केलेला आहे. आता जस्ट पॅनिक नको व्हा. फील रिलॅक्स. जेव्हा कधी 31st मेचा पेपर येणार तर पेपरला नेहमी पॉझिटिव्हिटीने स्टार्ट करायचं, पेपरला फ्लिप करायचं आणि आपलं मी नेहमी जसे सांगते इझी सब्जेक्टपासून स्टार्ट करायचं. सो एक इनिशियल बूस्ट आपल्याला किंवा इनिशियल कॉन्फिडन्स आपल्याला मिळतो. आणि एक गोष्ट परत बघा, जर पुढे जाऊन किंवा आपला 31st मेचा पेपर चांगला नाही गेला अँड इन केस इफ यू डोंट क्रॅक इट देन इट इज नॉट अ एंड. सी, आय एम हिअर विथ यू. आपण प्रिलिम्सच्या नंतर बघू काय वे काढू शकतो आपण. ठीक आहे. वी विल फाइंड अ वे आफ्टर प्रिलिम्स. आणि हे सर्व सोडा आता. निगेटिव्हिटी देण्यापेक्षा जस्ट ॲट दिस मोमेंट एक पॉईंट जस्ट मी तुम्हाला सांगते की जस्ट क्लोज युअर आईज. वन्स अगेन प्लीज डू रिफ्लेक्ट बॅक टू युअर एफर्ट अँड
जे काही तुम्ही लास्ट महिन्यामध्ये ठेवलं आहे आणि हे अखेरीचे जो वीक असतो तो पण खूप टफ जातो. आय नो. मी पण ही सिच्युएशन फेस केलेली आहे. बऱ्याच मुलांसोबत बोललेली आहे आणि ते सर्व मुलांचं तेच आहे. मेंटरशिपची मुलं असणार किंवा बॅचमधले आपले मुलं असतील, सर्व मुलांचं तेच आहे की मॅम या टाईमला आम्हाला खूप लो वाटत आहे. तर जेव्हा कधी तुम्हाला थोडं लो वाटत असेल, प्लीज डू वॉच दिस व्हिडिओ. ठीक आहे. मला असं वाटते की हा व्हिडिओ कुठे ना कुठे तुम्हाला पॉझिटिव्हिटीज देणार म्हणून. आणि लास्टच्या काही डेजमध्ये माइंडसेट आपला पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. हे खूप जास्त म्हणजे म्हणू शकतो आपला हे मॅटर करते. ठीक आहे. अंटिल अँड अनलेस तुम्ही पॉझिटिव्हिटी रिफ्लेक्ट नाही करणार ते तुमच्या पेपरमध्ये पण नाही दिसेल. दॅट्स वाय माइंडसेट जो आहे थोडा पॉझिटिव्ह ठेवा. तुम्ही अभ्यास केलेला आहे हे तुमच्या मनात नेहमी राहायला पाहिजे आणि या एक्झामला एक्झामसारखंच ट्रीट करा. कारण की बघा, दुनिया बहुत बड़ी है, कुछ खत्म नहीं होने वाला. इवन इफ यू डोंट और इवन if your paper doesn't go well, so all the best. I am proud of you and I know you have all studied well आणि तुम्ही खूप मेहनत केलेली आहे. Just mention in the comment that yes you will or just a simple heart. अँड ऑल द बेस्ट. भेटू लवकरच. मेन्ससाठी आपण सर्व चांगल्याने मिळून तयारी करू. आय नो खूप कमी मुलं लास्ट एंडिंग पेंटर राहिले असेल आणि जर तुम्ही राहिले असणार एंडिंग पेंटर, जस्ट कमेंट अ हार्ट इन अ कमेंट सेक्शन. आणि ऑल द बेस्ट. मी तुम्हाला लास्ट परत एक व्हिडिओ आणीन ज्याच्यामध्ये तुम्हाला लास्ट मिनिट रिकमेंडेशन देईल ॲडमिट कार्ड रिगार्डिंग वगैरे. फक्त हा व्हिडिओ मला तुमच्याशी बोलायसाठी ठेवायचा होता म्हणून याच्यामध्ये मी काही बाकी ॲडमिट कार्ड रिलेटेड म्हणा किंवा लास्ट दिवशी कसं हिशोबाने काय काय वस्तू कॅरी करायला पाहिजे त्याच्याबद्दल नाही सांगितलं आहे. जस्ट तुमच्यासाठी सिम्पल तुमच्यासोबत काही सिम्पल बोलायचं होतं. आणि आय होप दिस व्हिडिओ तुम्हाला हा हेल्पफुल राहिलेला असेल. बी प्राऊड ऑफ युअर सेल्फ आणि पॉझिटिव्हिटी ठेवा 3-4 दिवस उरलेल्या आणि पेपरच्या दिवशी पण पॉझिटिव्ह राहा. ऑल द बेस्ट. भेटूया लवकरच.